नमस्कार मंडळी, मी मानसी सोनवणे आणि आज मी तुमच्यासाठी उपवासाची रेसिपी घेऊन आलेली आहे. तर नुकताच आजपासून श्रावण महिना सुरू होत आहे. तर खूपच बायका मुली या उपवास ठेवत असतात श्रावण सोमवार. तर त्यासाठी नेहमी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर आपण ही केळीची भाकरी आज कशी बनवायची हे शिकणार आहोत. तर त्यासाठी मी या रेसिपीला आज सुरुवात करणार आहे. तर तुम्हाला कोणकोणते उपवासाचे पदार्थ बनवता येतात आणि कोणकोणते पदार्थ आवडतात हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर आजच्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी मी इथे कच्ची केळी घेतलेली आहे. तर साधारणतः मी इथे 2 घड म्हणतात आमच्याकडे. मी जळगाव जिल्ह्यात राहते, तर आमच्याकडे केळी ही सहज उपलब्ध होते आणि आम्हाला तर विकत घ्यायचंही काम नसतं. तर मी इथे कच्ची केळी घेतलेली आहे. साधारणतः हे 10-15 तरी असतीलच केळी. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघाच, तसं मी तुम्हाला सांगतेच. तर बघा, अशा पद्धतीने आपण कच्च्या केळीचे वरचं आणि खालून देठ कापून घेतले, जेणेकरून आपल्याला हे साल काढून घेण्यासाठी सोपं जाईल. तर बघा, अशा पद्धतीने आपण देठ काढून घेतले याचे. त्यानंतर आपण आता याला कट करून घेणार आहोत. असे छोटे छोटे कट मारायचे चाकूने आणि नंतर बघा, कट मारलेला जो भाग आहे तो आपण असा अंगठ्याच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला एक एक करत याची साल काढून घ्यायची आहे. विकत जरी घ्यावा लागत असतील तरी एकदा नक्की घ्या आणि नक्की बनवून बघा, तुम्हाला खरंच खूप आवडतील या केळीच्या भाकरी. तर बघा, अशा पद्धतीने मी सर्व केळी, कच्च्या केळी ज्या आहेत त्यांची देठं काढून घेतली आणि कट मारून घेतला त्याला. आणि आता बघा, इथे माझी आई केळी सोलून देत आहे मला आणि मी इथे खिसणीच्या साहाय्याने खिसून घेणार आहे. तर बघा, जास्त जाडही खिसणी घेऊ नका आणि जास्त बारीकही घेऊ नका. कच्च्या केळीला चिकटपणा हा जास्त असतो, त्याच्यामुळे जर तुम्ही जास्त बारीक खिसणीने करत असणार तर ते जास्त चिकट होते. तर बघा, अशा पद्धतीने आपण केळी खिसून घेणार आहोत. अशा पद्धतीने तुम्हाला केळी खिसून घ्यायची आहे. तर बघा, एका जणाला तुम्हाला सोबतीला घ्यावंच लागेल, कारण की केळी सोलून ठेवून दिली आपण जास्त वेळ तर ती काळी पडते. म्हणून जसं साल काढली तसं लगेचच आपण हे खिसून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला सर्व केळींची साल काढून त्याला किसून घ्यायचं आहे. आणि लक्षात असू द्या, किसून झाल्यानंतर सुद्धा लगेचच आपल्याला त्याचं मिश्रण बनवायचं आहे. त्याला जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर मग ते जास्त काळं पडतं आणि त्याची चवही चांगली लागत नाही. तुम्ही कोणकोणते पदार्थ बनवतात? केळीपासून तुम्ही भाकरी करू शकतात, त्याच्यानंतर केळीची भाजी करू शकतात, त्याच्यानंतर त्याची भजीसुद्धा तुम्ही करू शकतात, वडे करू शकतात आणि फुनकेसुद्धा होतात कच्च्या केळीपासून. तर तुम्हाला यानंतर कोणती केळीची रेसिपी बघायला आवडेल हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती जरूर क्लिक करा, जेणेकरून माझी जी काही नवीन रेसिपी येईल ती तुमच्या मोबाईलला लगेच नोटिफिकेशनवर दिसेल. तर अशाच रोज नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा. तर बघा, इथे मी आणि माझ्या आईने केळी सोलून घेऊन खिसून घेतले. त्यानंतर आता एक कटोरा घ्या किंवा तुम्हाला ज्यामध्ये इझी जाईल मिक्स करण्यासाठी ते तुम्ही भांडं घेऊ शकता. तर इथे मी कटोरा घेतला आणि त्यामध्ये हा सर्व खिसलेली केळीचं टाकून घेतलं मिश्रण. तर बघा, अशा पद्धतीने आपण याला कटोऱ्यात टाकून घेतलं. त्यानंतर त्यावर आता जाईल आपलं चवीनुसार तिखट. तुम्हाला जर जास्त हवं असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकतात, चवीनुसार घ्या. तर मी इथे 4 चमचे टाकून घेतलं तिखट. त्यानंतर इथे मी टाकणार आहे
जिरं, अगदी थोडंसं जिरं टाकलं आपण चवीनुसार. त्यानंतर यामध्ये जाईल आता मीठ. इथे मी मीठ घेतलेलं आहे, तर त्यानुसार चवीनुसार टाका. जास्तही मीठ घालू नका, नाहीतर मिठाने काय होईल की त्या रवणाला पाणी सुटेल आणि ते एकदम चिपचिप होईल. आधीच आपली केळी ही चिकट असते, त्यामुळे मीठ चवीनुसार आणि कमी प्रमाणात टाकलं तरी चालेल. आणि नंतर इथे मी शेंगदाण्याचा बारीक कूट टाकून घेतला. आधी फक्त 2 वाटी कूट टाकून घेतला, नंतर मिश्रण मिक्स करून घ्यायचं. आणि जर आपल्याला अजून लागत असेल तरच त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आपण टाकायचा आहे, नाहीतर मग स्किप करायचा, नंतर टाकायचं. तर बघा इथे मी मिक्स करते. आता आपलं हे जे मिश्रण आहे ते एकदम चिकट दिसतंय बरोबर, तर हे एकदमच पातळ असं दिसतंय. तर यामध्ये आपण आता अजून थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आणि परत एकदा हे मिक्स करणार आहोत. व्यवस्थित मिक्स करायचं आहे, जेणेकरून चहूबत हे मिश्रण मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित नीट. त्यानंतर तवा ठेवायचा आहे गरम करायला. तवा छान नीट तापू द्यायचा आणि मग त्यावर 1 चमचा तेल टाकायचं. हे सुद्धा व्यवस्थित तापलं की मग पाण्याचा हात घेऊन त्यावर गोळा घ्यायचा हातात आणि लगेच आपण तव्यावर थापायला सुरुवात करायची. हे बघा, तुम्ही आता हे मिश्रण कोणत्या कन्सिस्टन्सीचं बनवता त्यावर डिपेंड करतं. जर तुम्ही अगदी घट्ट तर ते तुम्ही एखाद्या शीटवर, प्लास्टिकच्या शीटवर बनवलं आणि नंतर यावर टाकलं हातावर घेऊन तर चालतं. पण मग जर तुम्ही एकदम कन्सिस्टन्सी जर थोडी मीडियम आहे तर मग इथे तव्यावर घेऊन थापलं तरी चालतं. गॅस कमी ठेवा आणि मग थापून घ्या आणि मग नंतर गॅस फुल करू शकता. तर बघा अशा पद्धतीने असं जरी केलं तुम्ही तव्यावर थापून तर मग खूप छान होतं. आवडीनुसार करा. त्यानंतर 1 चमचा मी अजून इथे तेल टाकून घेतलं. लक्षात असू द्या, यावर आता तुम्ही जेवढं तेल टाकाल, जेवढं तुम्ही याला चांगलं कुरकुरीत भाजाल, तेवढं हे थालीपीठ जे आहे, केळीची भाकरी जी आहे ती चवीला छान लागते. आणि एकदा बनवाल तर तुम्हाला असं वाटेल की परत परत करायला पाहिजे. तर बघा एका साईडने आपलं भाकरी झालेली आहे, तर पालथून घेतली आपण आता हिला. तर बघा एकदम छान कुरकुरीत आपला वरचा जो भाग आहे तो दिसतोय. त्यानंतर परत 1 चमचा तेल टाकून घेतलं आणि आता याला व्यवस्थित मागच्या बाजूनी भाजून घेणार आहोत आपण. तर बघा अशा पद्धतीने आपली ही केळीची भाकरी एकदम व्यवस्थित भाजून झालेली आहे, कुरकुरीत झालेली आहे एकदम. त्यानंतर मी दुसरं थालीपीठ किंवा भाकरी इथे थापून घेत आहे तव्यावर. खाली तुम्हाला बेसला तेल टाकावंच लागेल, कारण की नाहीतर मग ते चिकटेल. जर तुम्ही नॉनस्टिकचा तवा यूज करत असाल तर तेल नाही घातलं तरी चालेल, कारण की नॉनस्टिकच्या तव्यावर तर एवढं काही चिकटत नाही. पण हे साधा तवा आहे आपला, तर त्यावर आपल्याला थोडंसं तेल घालावं लागेल. आणि तेल घातलं तर तुमचंच भाकरी किंवा थालीपीठ जे आहे ते कुरकुरीत लागणार आहे. तर तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही करू शकतात. तर बघा अशा पद्धतीने आपलं दुसरी भाकरी पण व्यवस्थित थापून झालेली आहे. त्यानंतर तेल टाकून आपण याला व्यवस्थित भाजून घेणार आहोत. तर बघा अशी ही केळीची भाकरीची रेसिपी खूप सोपी आणि सरळ आहे. तुम्हाला अगदी साबुदाणा भिजवून ठेवायचा रात्री, नंतर सकाळी त्याला फोडणी द्यायची, एवढं करेपर्यंत ही एकदम 15 ते 20 मिनटात तयार होणारी रेसिपी आहे. जर तुम्हाला साबुदाणा खिचडी खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवू शकतात. आणि तुम्हाला मी 100% गॅरंटी देऊन सांगते की तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल आणि तुम्ही एकदा बनवाल तर परत परत बनवाल. तर बघा अशा पद्धतीने मी केळीची भाकरी, त्यानंतर चटणी, इथे मी साबुदाणा पण बनवलेला होता, शेंगदाण्याची आमटी, त्यानंतर साबुदाण्याचे पापड, त्या राजगिऱ्याचा लाडू बनवलेला होता. तर बघा अशी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.